नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. होळी तर झाली, पण सणाचा उत्साह आणि गोडधोड आणि झणझणीत जेवणाचा बेत अजूनही डोळ्यांसमोरून जात नाही. तर तुम्ही काल काय बनवलं होळीनिमित्त ते मला कमेंट करून नक्की सांगा. तर काल आम्ही होळीनिमित्त घरी एक खूपच खास अशी थाळी बनवलेली होती. त्यात होती मस्त रसरशीत बासुंदी, घट्ट अशी चमचमीत मटकीचा रस्सा, टम्म फुगलेल्या पुऱ्या, वरण भात आणि सोबतीला कुरकुरीत भजी. हा बेत इतका भारी झाला होता की म्हटलं तुमच्यासोबत याची रेसिपी शेअर करायला हवी. चला तर मग या स्पेशल थाळीचा पूर्ण व्हिडिओ आपण सविस्तर बघूया. नमस्कार, मी सारिकास किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर मी 3 लिटर दूध घेतलेलं होतं, तर ते जवळपास अर्धं मी असं आटवून घेतलेलं आहे. तर दूध मी आदल्या दिवशी आणून आटवून घेतलेलं होतं. हे दुसऱ्या दिवशी सकाळी मी पुन्हा गॅसवर ठेवलेलं आहे. त्यात मी 1 वाटी साखर टाकलेली आहे. तर साखर छान आता विरघळून घेणार आहे. नंतर त्यात मी चारोळीसुद्धा टाकून घेतलेली आहे. तर तुम्ही बघू शकतात यात चारोळी टाकलेली आहे, तीच व्हिडिओ घ्यायची राहून गेली. त्यानंतर मी इथे बासुंदीचा मसाला आणलेला होता, खूप छान लागतो, तर त्यात हा नक्की टाकायला पाहिजे. तर मी हा बासुंदीचा मसाला थोडं दूध मिक्स करून तर हा मसाला पण मी आता बासुंदीमध्ये टाकून घेणार आहे. तर या अशा पद्धतीने मिक्स करायचं आणि त्यात आपल्याला हे टाकून घ्यायचं आहे. तर व्हिडिओ तुम्हाला कशा वाटतात हे कमेंट करून नक्की सांगत चला. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि प्लीज चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग आता मसाला टाकून झालेला आहे. त्यानंतर मी त्यात टाकून घेणार आहे काजू, बदाम, पिस्ता. तर हे सगळं मी कुटून घेतलेलं होतं, तर मी यात आता ते टाकून घेणार आहे. तर आता हे सगळं मी यात टाकून घेतलं आणि याला व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर मी यात टाकून घेणार आहे वेलदोडे. तर वेलदोडे आणि थोडी साखर हे मिक्स करून मी कुटून त्यात टाकून घेणार आहे. साधारण 1 चमचा एवढं येईल, म्हणजे 3 वेलदोडे घेतलेले होते मी. त्यानंतर हे जायफळ हे ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर टाका, पण जायफळ टाकून बासुंदीची चव खूप छान लागते. तर अगदी थोडंच जायफळ मी हे किसून घेतलेलं आहे. तर बघा या अशा पद्धतीने किसून घ्यायचं आहे. पुन्हा याला व्यवस्थित मिक्स करून याला एक उकळी आपल्याला येऊ द्यायची आहे, जेणेकरून साखर, काजू, बदाम हे छान शिजून जातील, चारोळी, म्हणून एक थोडी उकळी येऊ द्यायची आहे. बघू शकता छान घट्ट होते, जेवढी ही गार होते ना तेवढी ही घट्ट होत जाते. तर मी आता हे केशर टाकून घेते. तर बासुंदी तयार झाल्यानंतर तिला फ्रीजमध्ये ठेवून द्यायची, म्हणजे छान घट्ट तयार होते. त्याचा कलरही आता छान आलेला आहे. चला आता बासुंदी तर ही झालेली आहे तयार. त्यानंतर मी इथे डाळ बनवणार आहे. तर तुरीची डाळ मी 1 वाटी घेतलेली होती, तिला छान शिजवून घेतलेली आहे. बघू शकतात हळद टाकून मी हिला शिजवून घेतलेली आहे. तिला छान घोटून घ्यायची आहे आणि मी हिला फोडणी वगैरे जास्त अशी काही वेगळी देणार नाही, फक्त एक तडका देणार आहे. त्यानंतर तेल मी तर गरम करून घेतलेलं आहे. डाळ घोटलेली मी एका भांड्यात काढून घेतलेली आहे. तेल गरम करून घेतलेलं आहे. त्यात मी जिरं, मोहरी आणि कढीपत्ता, त्यानंतर मी इथं अख्खी मिरची पण घेतलेली आहे, ही काश्मीरी मिरची आहे. तर याला छान मिक्स करून मी वरणावर तडका देऊन घेणार आहे. तर बघू शकतात किती छान हा तडका दिसतोय. छान असं फोडणीचं तडकेवालं वरण तयार झालेलं आहे. त्यानंतर मी मटकीची उसळ ही बनवलेली आहे, खूप चविष्ट आहे. तर बघा त्यासाठी लागणार आहे कांदा, टमाटा, लसूण, आलं. तर मी इथे 3 कांदे, 1 टमाटा, लसूण, आलं असं घेतलेलं आहे. तर यात कढीपत्ता टाकून बारीक करा, खूप छान चव लागते. तर हा मसाला आता मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे. बघा छान बारीक करून झाला आहे. तर कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं होतं. मी 4 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर हा बारीक केलेला मसाला त्यात मी टाकून घेतलेला आहे. तर मसाला हा छान आपल्याला तळून घ्यायचा आहे. तेल सुटेपर्यंत याला छान तळून घ्यायचा आहे. तर आता याला व्यवस्थित मिक्स करून घेते. बघा आता छान मिक्स करून होतोय, मसाला तळतोय, तोपर्यंत छान भजींचं पीठ आता भिजून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं काम पटापट होतं, स्वयंपाकही पटापट तयार होऊन जातो. तर मी इथे कांदे चिरून घेतलेले होते. तर कांदे छान असे मोकळे करून घ्यायचे आहे. त्याचे छान पाकळी हा कांदा मोकळा व्हायला हवा, जेवढा करता येईल तेवढा करा. त्यानंतर त्यात टाकून घेणार आहे हिरवी मिरची. त्यानंतर त्यात कोथिंबीरही
टाकून घेतलेली आहे. त्यानंतर त्यात मीठ टाकून घेणार आहे आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे. तर मीठ याच्यात अगोदर छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. कांद्यांना खूप छान मीठ लागतं आणि हे असं तुम्ही 5 मिनटं ठेवू शकतात, म्हणजे कांद्यांना छान मीठ लागून जातं. त्यानंतर लसूण आणि आलं, जिरं हे कुटून घेतलेलं आहे. आलं अगदी थोडंच टाकलेलं आहे. लसूण आणि जिरं हे जास्त प्रमाणात घेतलेलं आहे. तर आता हेही त्यात मिक्स करून घेतलेलं आहे. हे अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यात मी टाकून घेणार आहे बेसन. तर मी इथं बेसन पीठ टाकून घेते. तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार बेसन टाकून घ्या. तर बघा या अशा पद्धतीने अगोदर कोरडं मिक्स करून घेते, नंतर त्यात पाणी टाकून मिक्स करून घेणार आहे. तर मी ज्या कुटणीत लसूण आणि जिरं हे कुटून घेतलेलं होतं त्यातच मी ते पाणी टाकून धुवून यात टाकून घेते. तर चला, भजीचं पीठही झालं, छान भजी काढून घेणार आहे. बघू शकतात मसाल्याला असं छान तेल सुटायला हवं, तेव्हा त्या कांद्या आणि टमाट्याचा कच्चापणा हा निघून जातो. तर आता मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे. यात मी कढीपत्ताही टाकून घेतलेला आहे. त्यानंतर आता लागणार आहे मसाले. तर त्यात टाकायचं आहे हळद, लाल मिरची पावडर, त्यानंतर गरम मसाला, धना पावडर, हा गरम मसाला. त्यानंतर मी थोडा किचन किंग मसालाही टाकून घेतलेला आहे. तर बघा हा टाकून घेतलेला आहे किचन किंग मसाला. तर हा मसाला सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. यालाही छान आपल्याला मसाल्यामध्ये तळू द्यायचा आहे, कलसू द्यायचा आहे. तर बघा छान मसाला मिक्स झालेला आहे. त्यात थोडं पाणी टाकून आपल्याला हा पुन्हा व्यवस्थित मिक्स करायचा आहे. हे मिक्स करत असताना गॅस हा आपल्याला फुल ठेवायचा आहे, म्हणजे भाजीला छान तरी येते. तर अशा पद्धतीने मिक्स करायचं. तरी जर आणायची असेल थोडं पाणी टाकून झाल्यानंतर लगेच आपल्याला फुल गॅस करायचा आहे आणि फुल गॅसवरच आपल्याला राहू द्यायचं आहे. तर बघा मी थोडं अजून परत अर्धा कप एवढं पाणी टाकलेलं आहे आणि फुल गॅस करून घेतलेला आहे की त्याला जेणेकरून छान तरी येईल. तर बघू शकता त्याला छान तेल सुटत चाललेलं आहे. या अशा पद्धतीने तेल सुटतं आहे. तर आता ही मसालाही आता छान तयार झालेला आहे. छान तेल सुटलं आहे, छान मसाला हा शिजून झालेला आहे. तुम्ही बघू शकता छान तयार झालेला आहे. तर आता मी मटकी आणि वाटाणे टाकून हे शिजवून घेतलेलं होतं. तर तेही मी आता यात मिक्स करून घेणार आहे. त्या अगोदर मला जेवढी ग्रेव्ही बनवायची आहे तेवढं मी त्यात पाणी टाकून घेते. तर अगदी थोडंच पाणी टाका, कारण मटकी टाकल्यानंतर पाणी ग्रेव्ही आपोआप ती वाढून जाते. तर याला एक छान आपल्याला उकळ येऊ द्यायची आहे. तर भाजीला पण आता छान उकळ आलेली आहे. त्यात मटकी आणि वाटाणे टाकून घेते. तर तुम्ही बासुंदीसोबत कोणत्या भाजी बनवतात, कोणकोणत्या भाजी बनवतात हे मला कमेंट करून नक्की सांगा. पुढच्या वेळेला बासुंदीसोबत ती भाजी नक्की मी बनवण्याचा प्रयत्न करेल. ती नवीन मी भाजी ट्राय करून बघेल. तर मला कमेंट करून तुम्ही नक्की सांगाल. तर बघा आता मटकी वाटाणे हे छान टाकून झालेले आहे. आता हे व्यवस्थित त्याला मिक्स करून घेते आणि याला एक छान अशी उकळ येऊ देते. तर आता हे कमी गॅसवर मी एका साईडला ठेवून देईल. आता त्यात मी टाकून घेतलेलं आहे मीठ. तर मी याला एका साईडला आता कमी गॅसवर ठेवून देते. तोपर्यंत मी दुसरं बनवून घेते. तर बघा छान मस्त अशी मसालेदार मटकीची भाजी तयार झालेली आहे. त्यावर छान अशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. तर बघा मस्त अशी मटकीची उसळ त्याची भाजी तयार झालेली आहे. छान अशी उकळ येऊन परफेक्ट अशी तर्रीवाली तयार झालेली आहे. त्यानंतर तडकेवाली आपली जी डाळ आहे, तुरीची डाळ, वरण तेही तयार झालेलं आहे. घट्ट अशी बासुंदी देखील तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता गार झाल्यावर किती घट्ट झालेली आहे. आता राहिलेली आहे ती पुरी. तर मी इथे गव्हाचं पीठ टाकून घेते आहे. यात मी रवा मिक्स करणार आहे. रव्याने पुरी छान वरून अशी ना कुरकुरीत अशी तयार होते, तेलकट तयार होत नाही.
म्हणून त्यात थोडा रवा टाकून घ्यायचा आहे. साधारण 1 वाटी एवढा मी रवा टाकून घेतलेला आहे. त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ टाकून घ्या. त्यानंतर टाकायची आहे कसुरी मेथी. तर ही कसुरी मेथी टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यात तेलाचं मोहन टाकायचं आहे. तर 2 चमचे मी एवढे इथे तेलाचं मोहन टाकून घेतलेलं आहे. तर त्यात थोडं पाणी टाकून घट्ट असं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. पातळ अजिबात करू नका, जास्त घट्टही नाही आणि जास्त नरमही नाही. हे बघा बोट कितपत दाबला जातो आहे, त्यावरून तुम्हाला कळालं असेल की पीठ खूप घट्ट भिजलेलं आहे. त्यानंतर त्यात छान अशा पुऱ्या लाटून तळून घ्यायच्या आहे. तर मी इथे भजीसुद्धा काढून घेतलेली आहे, कारण नैवेद्यही दाखवायचा होता म्हणून अगदी पटापट मी हे करून घेतलेलं आहे. तर बघू शकता पुरी किती छान टम्म अशी फुगलेली आहे. तर ही होळी स्पेशल थाळी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. या दिवशी पुरणाचा बेत बरेच लोक बनवतात, पण ह्यावेळी आमच्याकडे बासुंदी, पुरी, मटकीची भाजी, डाळ, भात, भजी हा मेनू आम्ही आज ठरवलेला होता. त्या पद्धतीने आम्ही बनवलेलं आहे. तर ही थाळी कशी वाटली हे मला नक्की सांगा. बासुंदीसोबत तुम्ही कोणत्या भाजी बनवतात हेही मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.